नफा तोटा हा भाग पाहणार आहोत। त्यावरचे एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहतोय। संतोषने 72 रुपये डझन याप्रमाणे 5 डझन आंबे खरेदी केले व प्रत्येकी 8 रुपये नग या दराने ते विकले, तर या व्यवहारात किती रुपये नफा अथवा तोटा झाला? आणि याचे पर्याय आहेत। पहिला 96 रुपये नफा, दुसरा 120 रुपये नफा, तिसरा 96 रुपये तोटा आणि चौथा 120 रुपये तोटा। आता या उदाहरणामध्ये आपण नफा किंवा तोटा हा शोधायचा असेल तर आपल्याला नफा आणि तोट्याचं सूत्र आलं पाहिजे। नफा बरोबर विक्री वजा खरेदी आणि तोटा बरोबर खरेदी वजा विक्री। आणि मग जर आपल्याला नफा किंवा तोटा हे माहीत पाहिजे असेल तर आपल्याला खरेदी किंमत आणि विक्री किंमत अगोदर शोधावी लागेल। आता उदाहरणामध्ये बघा काय सांगितलंय। संतोषने 72 रुपये डझन याप्रमाणे 5 डझन आंबे खरेदी केले। या ठिकाणी खरेदी किंमत आपल्याला लक्षात घ्यायची आहे। आणि मग संतोषने 72 रुपये डझन याप्रमाणे 5 डझन म्हणजे खरेदी किंमत बरोबर 72 गुणिले 5 बरोबर 5 दोन्ही 10, 0 ह्याच्याला 1, 5 7 35 आणि 36, 360 रुपये खरेदी आली। त्यानंतर विक्री किंमत आपल्याला शोधायची आहे। 5 डझन आंबे खरेदी केले होते आणि तेच विकलेले, म्हणजे 12 पंचे 60 आंबे विकलेले आहेत। एक आंबा 8 रुपयाला, म्हणून 60 गुणिले 8 केल्यानंतर 8 सम 48 आणि त्याच्यावर हा 0 द्यायचा। ही झाली विक्री किंमत। आता आपल्याला या उदाहरणामध्ये खरेदी आणि विक्री जर पाहिली तर खरेदी 360 रुपये आहे आणि विक्री आहे 480 रुपये। यामध्ये खरेदी किंमत ही विक्री किंमतीपेक्षा लहान आहे, म्हणजेच विक्री किंमत मोठी आहे। आणि जेव्हा विक्री किंमत मोठी असते तेव्हा या ठिकाणी नफा होत असतो, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं। या ठिकाणी आपल्याला नफा होतं हे क्लिअर झाल्यानंतर मगच आपल्याला नफ्याचं सूत्र वापरता येईल। नफा बरोबर विक्री वजा खरेदी। आणि मग या सूत्रामध्ये विक्री किती आहे 480 रुपये आणि खरेदी आहे 360 रुपये। आणि मग आपण 480 वजा 360 या पद्धतीनं वजाबाकी करून 0ला 0, 6 आणि 2 8, 3 आणि 1 4 म्हणजे 120 रुपये काय मिळाला नफा। नफा आणि तो 120 रुपये, म्हणून 120 रुपये नफा हा पर्याय या ठिकाणी आपला बरोबर उत्तराचा असणार आहे। धन्यवाद।